कोणतंही नातं टिकवण्यासाठी मनापासून केले जाणारे प्रयत्न हे दिलेल्या वचनापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. कारण फक्त आश्वासन देणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो. श्री स्वामी समर्थ. 20 plates. तो 20 into 5 100 पीस चाहिए हमको. क्या? जितना मैक्स में उतना लेके आओ. सब्जी एक ही दी, ठीक है. ये 3 प्लेट 4 प्लेट बनाओ. मेरी बेटी, मेरे बेटा और मेरी वाइफ और मेरे लिए, ठीक है. ये जितना भी है सब लेके आओ. और ये 4 प्लेट्स ऊपर से हमें अगर लगेगा एक्स्ट्रा तो वो भी चाहिए. रोटी मुझे नान चाहिए, वो भी बटर नान. 5 बटर नान लेके आओ, ठीक है. अगर नहीं है तो मेरे को बाजरे की भाकर चाहिए. बटर रोटी होटल में ऐसे नान और रोटी. नान बटर नान और फ्री वाला और जीरा राइस चाहिए और एक्सपेंसिव आगे होटल. काय मीठ टाकलंय आता फक्त. मीठ टाकलंय आणि पाणी फक्त. किती वेळ ठेवायचं? आता ह्याला 5-10 मिनिटात हे नरम व्हायला लागेल. पाहिजे तर तुम्ही लो ठेवू शकता, गॅस जास्त वाढवू पण शकता. पाणी टाकले भरपूर? हो, मी 1-1.5 तांबे पाणी टाकलेलं आहे. अच्छा, ओके. आणि इथे काय? इथे आपला भात होतोय जिरा राईससाठी. लावलाय पण का? हो. मीठ टाकलंय याच्यात? नाही, जिरा राईस झाल्यानंतर आम्ही सगळं तयार करू. अरे बाबा, थोडंसं मीठ टाक याच्यामध्ये. त्याच्याशिवाय कसं काय भाताला चव नाही येणार. मीठ टाक थोडंसं. भात शिजतानीच मीठ टाकायचं असतं, माहिती आहे? थँक्यू. नाही, मला माहिती नाही. टाक अजून थोडंसं. कमी कर. व्हेरी गुड. बस. आता हलवते थोडंसं. एक सेकंड प्लीज. आणि झाकण लाव. थोडंसं पाणी पण कमी लागतं. थोडं पाणी टाकायचं. झाकण लाव. बरोबर विचारायचं ना त्याच्याला. खराब. इथे एका कढईमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि जे आपले गरम पाण्यामध्ये सोयाबीन होते ते थंड पाण्यात आपण सोयाबीन काढून घ्यायचे सगळे. कारण गरम पाणी आपल्याला त्यातलं निथळून घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये ते सोयाबीन आपल्याला टाकायचं. त्या सोयाबीनमध्ये आपण थोडंसं मीठ पण टाकलेलं होतं, म्हणजे मग ते त्याची चव एक छान येते आणि ते मिठाची चव त्या पाण्यामध्ये त्या सोयाबीनमध्ये मुरसते, त्यामुळे चवीला छान लागतात. आणि मग नंतर ते आपण सगळं त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. बस झालं, बस झालं. थोडी काळी मिरी आणि लाल तिखट. जास्त तिखट नको लागतं. हात धुवून घ्या, हात तिखट होऊन जाते. तोपर्यंत आपण इथे तेल टाकायला ठेवूया. अजून तेल. यामध्ये साधारण 3 चमचे कॉर्नफ्लॉवरचा आटा टाकलेला आहे. कॉर्नफ्लॉवरचा आटा नसेल तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ आणि गव्हाचं पीठही यामध्ये मिक्स करू शकता. पण कॉर्नफ्लॉवरच्या आट्याने थोडासा कडकपणा येतो, त्यामुळे कॉर्नफ्लॉवरचा आटा टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मग हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ते तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. इथे छान असे आपले लालसर तळून झालेले आहे सोयाबीन आणि त्याचं आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचे. एकीकडे आपल्याला एक छोटंसं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये थोडासा सोया सॉस
थोडासा ग्रीन चिली सॉस, थोडासा शेजवान चटणी आणि तुम्हाला पाहिजे तेवढा टोमॅटो सॉस टाकायचा. मी सगळे हे पाऊच वापरते, कारण पाऊच काय होतं वापरून लगेच फेकून दिलं जाते. घरात जर सॉस जर नसेल ना आपल्याकडे तर मुलं पण सॉसचा जास्त वापर करत नाही, त्यामुळे मी शक्यतो पाऊचच वापरते. आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे चारी पण सॉस एकत्र एकजीव झाले पाहिजे. नंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि कॉर्नफ्लॉवरचा आटा घालायचा आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ते थोडंसं त्याची क्वांटिटी पातळ करायची. खूप घट्ट नाही ठेवायचं आपल्याला, कारण ते त्या सोयाबीनमध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते एकजीव झालं पाहिजे. थोडंसं आपल्याला त्याला पातळ करून मग आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तोपर्यंत आपण एका कढईमध्ये इकडे आपण कांदा परतवायला ठेवलेला आहे बारीक, आणि त्याच्यामध्ये थोडेसे मोठे मोठे स्लाइस आपण कांद्याचे पण टाकलेले आहे, परतून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये तसंच आपण शिमला मिरची कट करून घेतलेले आहे, थोडेसे उभे स्लाइस करून घेतले शिमला मिरचीचे. आणि थोडीशी हिरवी मिरची, जी तिखट मिरची असते ती थोडीशी हिरवी मिरची आपण इथे परतून घेतो आहे. इथे छान असं कांदा शिमला मिरची परतून घेतो आहे. आणि याच्यामध्ये मग आता आपल्याला सोयाबीन टाकायचं आहे. आणि सोयाबीन टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्या जी काही ग्रेव्ही बनवलेली होती सॉसची, आपण ती सॉसची ग्रेव्ही यामध्ये टाकायची आणि थोडंसं त्याला शिजू द्यायचं. म्हणजे त्याची क्वांटिटी आपल्याला ती घट्ट करायची आहे. जे पातळ लिक्विड तयार केलं होतं त्याचं आपल्याला घट्ट तयार करून मग ते आपल्याला सोयाबीन चिली व्यवस्थित तयार होईल. आता आपण पनीरची भाजी बनवायची, तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 3 वाटी दही घेतलं, हळद, कस्तुरी मेथी आहे ती चुरगळून हातावरती रगडवायची आणि ती मग त्यामध्ये टाकायची. थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काळी मिरी पावडर, थोडासा जिरा पावडर थोडीशी जास्त घालायची, म्हणजे त्याचं चव जरा जास्त छान लागते. आणि जिरा पावडर मला आवडते म्हणून मी थोडीशी जास्तच घालते. आणि बेसन पीठ घातलेलं आहे थोडंसं, आणि ते मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे ते व्यवस्थित त्यातल्या गिठोळ्या ज्या असतात पिठाच्या त्या व्यवस्थित मोकळ्या होतील, पातळ होतील. आणि कढईमध्ये मी तेल ठेवलं, त्या तेलामध्ये जो काही खडा मसाला असेल, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, इलायची, हिरवी इलायची, त्या सगळ्या टाकून त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. थोडासा कापलेला कांदा, टोमॅटो, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये चांगल्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आणि थोडंसं तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तर लाल तिखट किंवा तुम्ही काश्मीरी मिरची यामध्ये परतून घेऊ शकता. तोपर्यंत एका साईडला आपण भाज्या कट करून घेऊया, जसं की पनीर, शिमला मिरची, कांद्याचे स्लाइस केले. आणि मी हे सगळ्या गोष्टी थोड्या कट करून घेतल्या. तुम्हाला ज्या काही भाज्या पाहिजे असेल त्याही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि इथे मी एका कढईमध्ये ते थोडंसं तेल टाकून ज्या काही आपण भाज्यांसाठी स्लाइस तयार केलेले होते भाज्यांचे, ते मी थोडंसं तेल टाकून इथे पनीर, शिमला मिरची आणि कांदा थोडंसं त्यामुळे तेलामध्ये मी थोडीशी किंचित साखर टाकली होती, म्हणजे मग जास्त ते पनीर कढईला चिटकणार नाही. आणि ते सगळं परतून घेतलेलं आहे. आणि तोपर्यंत आपलं जे काही सारण होतं ते सारणही थंड झालेलं आहे. आणि मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्सरमधून वाटून घेतलं. तोपर्यंत एका कढईमध्ये थोडासा कापलेला कांदा, लसूण अद्रकची पेस्ट टाकून आणि त्यानंतर आपण जे काही सारण तयार केलेलं होतं दही, बेसन पिठाचं आणि टोमॅटोचं, कांद्याचं, ते सारण सगळं यामध्ये टाकायचं आणि शिजून घ्यायचं चांगलं. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं. आणि मग नंतर आपलं जे काही असं भाज्या असतील परतवलेल्या त्या भाज्या त्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. हे सगळं काही शिजल्याच्या नंतर याच्यावरती अजून थोडीशी कस्तुरी मेथी आहे, ती कस्तुरी मेथी चुरगळून टाकायची, कारण कस्तुरी मेथीने चव खूप छान येते. आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला थोडंसं मलाई त्यामध्ये वरून टाकायची, म्हणजे चव अजून छान येईल. इथे आपलं गरमागरम छान अशी रेसिपी इथे
तयार झालेली आहे. संध्याकाळचं जेवण तयार झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.